नमस्कार मंडळी, शिल्पा किचन मराठीमध्ये आज आपण हिवाळा स्पेशल कुडकुडत्या थंडीसाठी बहुगुणी अशी पौष्टिक अळीवाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत। अळीव हे उष्ण असल्यामुळे याचं सेवन जास्त करून हिवाळ्यामध्ये केलं जातं। हिवाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा अशक्तपणा, थकवा, कॅल्शियमची कमतरता, हिमोग्लोबिनची कमतरता असे बरेच प्रॉब्लेम्स होत असतात। जर का तुम्ही ही खीर आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाल्ली तर तुमच्या शरीरामधील 100 आजारांवरती रामबाण उपाय ही खीर ठरू शकेल। आणि तुम्ही बघितलं असेलच की डिलिव्हरी झालेल्या स्त्रियांना हे अळीव खायला दिलं जातं, मग ते कोमट पाण्यातून असो किंवा अशी त्याची खीर बनवून असो किंवा त्याचे लाडू तयार करून दिले जातात। जर तुम्हाला केस गळतीचा, कंबरदुखीचा जर त्रास असेल तर तुम्ही ही खीर नक्कीच करून खाल्ली पाहिजे। तर ही खीर कशी बनवायची ते आपण पहिल्यांदा बघूया। तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम खीर बनवण्यासाठी आपल्याला इथं अळीव लागणार आहेत। तर इथं मी हे 2 टेबलस्पून इतके अळीव घेतलेले आहेत। तर हे अळीव तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज असे उपलब्ध होतील। अळीवाला हळीव असं देखीलही म्हटलं जातं। अळीव किंवा हळीव हे थोडेसे चॉकलेटी रंगाचे असतात आणि थोडे लांबट आकाराचे असतात। तर तुम्ही बघू शकता। तर आपल्याला पहिल्यांदा आता हे अळीव भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथं मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता लगेचच आपण यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घेऊया। तूप छान गरम झालं की लगेच आपण यामध्ये अळीव घालून घेणार आहोत। तर चटचट उडेपर्यंत आपण हे 1 ते 2 मिनिटाकरता अळीव छान भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची। अळीव आपण भाजून का घ्यायचं त्याचं तुम्हाला कारण सांगते। ज्या वेळेस आपण खीर बनवणार असतो किंवा आपण हे पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये भिजत ठेवणार असतो तर ते खूप चिकट होऊ नये किंवा त्याचे गोळे गोळे तयार होऊ नयेत म्हणून आपण हे अळीव थोडेसे भाजून घ्यायचे। असे अळीव भाजल्यामुळे आपले अळीव छान असे मोकळे मोकळे भिजले जातात। तर आता मी हे लगेचच काढून घेतलेले आहेत। अळीव आपले छान इथं भाजून तयार झालेले आहेत। आता आपण यामध्ये दूध किंवा पाणी घालायचे। तर इथं मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे। तुम्ही म्हशीच्या दुधाऐवजी गाईचं दूध घेतलं तरी सुद्धा चालेल। आता या दुधामधलंच मी पाऊण वाटी इतकं दूध या अळीवामध्ये घातलेलं आहे आणि दूध हे थोडंसं गरम आहे, म्हणजे खूप जास्त उकळलेलं नाही पण हलकंसं गरम आहे। तर असं कोमट किंवा गरम दूध घातल्यामुळे अळीव पटकन भिजले जातात। तुम्ही दुधाऐवजी कोमट पाणी जरी घातलं तरी सुद्धा चालेल। आता आपण हे अळीव एक 25 मिनिटाकरता असेच भिजत ठेवणार आहोत। तर यावरती झाकण ठेवूया। आता आपण हे अळीव भिजण्याकरता ठेवून देऊया। तर आता तुम्ही इथं बघू शकता, इथं मी 20 ते 25 मिनिटानंतर हे अळीव आपले छान असे भिजले आहेत। आता आपण लगेच खीर तयार करून घेऊया। तर इथं मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। तर आता शिल्लक राहिलेलं जे दूध होतं तर सगळं आता या आपण कढईमध्ये घालून घ्यायचे आणि आता हे दूध मी सुरुवातीला गरम करून घेतलं होतं तरी सुद्धा आपण या दुधाला आता एक उकळी काढून घ्यायची आहे। तर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मस्त अशी या दुधाला उकळी काढून घेऊया। तर आता तुम्ही बघू शकता दुधाला छान इथं उकळी आलेली आहे। तर आपण हे भिजवलेले अळीव लगेच आता या दुधामध्ये ॲड करायचे। आपण हे अळीव एकदा दुधामध्ये छान मिक्स करून घेऊया। असे चमच्याच्या सहाय्याने आपण हे अळीव छान मिक्स करून घ्यायचे। तर हे बघा लगेचच या दुधामध्ये मिक्स होतात। आपण अळीव भाजून घेतल्यामुळे खूप जास्त वेळ आपल्याला लागत नाही दुधामध्ये मिक्स व्हायला। आणि आता लगेचच आपण यामध्ये सुकामेवा घालणार आहोत। तर इथं मी काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही सुकामेवा घेऊ शकता किंवा तुम्ही सुक्यामेव्याची पावडर जरी तयार करून घातली तरी सुद्धा चालेल। आता आपण ही खीर एक 5-6 मिनिट मीडियम टू हाय फ्लेमवरती चांगली शिजवून घ्यायचे, जेणेकरून अळीवामध्ये जो काही थोडाफार कच्चेपणा राहिला असेल किंवा आपण यामध्ये ड्रायफ्रूट्ससुद्धा घातलेले आहेत तर ते सुद्धा थोडेसे मऊ पडतील। याकरिता आपण एक 5-6 मिनिट तरी खीर शिजवणं खूप गरजेचं आहे। आता तुम्ही इथं बघू शकता एक 5-6 मिनिट मी इथं खीर छान शिजवून घेतली आहे आणि ही थोडीशी घट्ट झालेली आहे। तुम्ही बघू शकता अळीवाच्या खीरीचा गुणधर्म असा आहे, ही जसजशी थंड होत जाईल तशी ही घट्ट व्हायला लागते, त्यामुळे आपल्याला खूप जास्त पण घट्ट करायची नाही। आणि आता आपण सगळ्यात शेवटी यामध्ये साखर घालणार आहोत। जर तुम्हाला गूळ घालून करायचे असेल तर तुम्ही ही खीर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मगच खाली उतरून गूळ घालायचं आहे। किसून किंवा बारीक चिरून गूळ तुम्ही यामध्ये घालू शकता। तर मी इथं 3 टेबलस्पून इतकी साखर घातलेली आहे। साखरेचं प्रमाण किंवा गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त ठेवू शकता।
जर तुम्ही गोड खूप जास्त खात असाल तर थोडीशी साखर वाढवू देखील शकता। आता थोडंसं जायफळसुद्धा किसून टाकायचं आहे, जेणेकरून या खिरीला सुगंध छान येईल आणि खायलासुद्धा खूप छान लागेल। आणि तुम्ही यामध्ये वेलदोड्याची पावडरसुद्धा घालू शकता, त्यामुळे सुद्धा तुमच्या खिरीला अजून जास्त स्वाद येईल। आता आपण इथं गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खाण्यासाठी तयार झाली आहे आपली 100 आजारांवर फायदेशीर अशी बहुगुणी अळीवाची खीर। तर आता आपण ही खीर सर्व करून घेऊया। तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर साईडला असलेलं बेल आयकॉनसुद्धा नक्की क्लिक करा, म्हणजे माझ्या अशा छान छान रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा 100 आजारांवर फायदेशीर बहुगुणी अशी अळीवाची खीर नक्की ट्राय करून बघा आणि ती कशी झाली ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि जर का तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला नक्की शेअर करा। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।